बदलापूर येथे 4 वर्षाच्या 2 मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला। ही घटना संतापजनक असून या घटनेमुळे राज्यात महिला सुरक्षित नाहीत हे स्पष्ट झालं आहे। त्यामुळे शिंदे सरकारने या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केली आहे। बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने सोलापुरात निदर्शने करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपजिल्हा प्रमुख रविकांत कांबळे, युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, दक्षिण विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेहत्रे, दक्षिण विधानसभा संघटक राजू बिराजदार, तालुका प्रमुख योगीराज पाटील, महिला आघाडी शहर संघटिका मिनल दास, युवासेना जिल्हा संघटिका पूजा खंदारे, श्वेता नंदरगी, उपशहर प्रमुख प्रशांत पाटील, सचिन मानही, सचिन गंधुरे, जयराम संचू, किरण एरणे, अजय खांडेकर, विकास डोलारी, राम वाक्से, अनिरुद्ध दहिवडे, मयुरेश धनगोंडे पाटील आदी उपस्थित होते। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहे। सोलापूर येथेही जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत या घटनेचा निषेध केलाय। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख पाटील म्हणाले की गेल्या 2.5 वर्षापासून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे। रोज गुन्हेगारी वाढत आहे। राज्याची गृह खाते यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली आहे। बदलापूर येथील घटना ही खूपच धक्कादायक असून आरोपींना कायद्याचा धाक नसल्यामुळे ते असे कृत्य करीत आहेत। राज्यातील शिंदे तिघाडी सरकार कडक कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी वेगळ्याच कामात गुंतलेले आहेत। त्यांना राज्यातील मुली, महिला आणि जनतेची सुरक्षेची चिंता नाहीये। या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोटके यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारचं करायचं काय? या नालायक सरकारचं करायचं काय? या गद्दार सरकारचं करायचं काय? गद्दार एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या एकनाथ शिंदेचं करायचं काय? या गद्दार एकाचं करायचं काय? फाशी द्या, फाशी द्या, ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं या सरकारच्या विरोधात आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे। आज या जे ठाणे जिल्ह्यामध्ये जे बदलापूरचा घटना झालेला आहे, शाळेच्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराविरोधात आम्ही निर्देशन व्यक्त केलेले आहे। आणि जे आरोपी आहे त्या आरोपीला शाळेसमोर शिक्षा द्यायला पाहिजे सर्वांच्या समोर, अशी आमची मागणी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर शिंदे सरकार आणि फडणवीस जर असंच या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, महिलांवर लाठीचार्ज होत आहे, तिथं मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत आहे, अशा दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात होत चाललेल्या आहे। नगराध्यक्ष होते, त्यांनी महिला पत्रकाराला असा प्रश्न केला किंवा असं उत्तर दिलं की तू पत्रकारिता करते आणि अशी घटनांमध्ये 2 नंबरला आहे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। गृहमंत्री काय करतायत? या ठिकाणी आसरा चौकामध्ये आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत। मागच्या जवळपास 15-20 दिवसांपासून या संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये सुद्धा महिलांवरचे जे अत्याचाराचे प्रमाण जे आहे